स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविरोधात घंटागाडी कर्मचाऱ्यांनी सुरू केले काम बंद आंदोलन. ठाणे महानगरपालिकेच्या शाळांची पटसंख्या घसरली. ठाणे रेल्वेने केले 163व्या वर्षात पदार्पण. काँग्रेसच्या गटनेतेपदी संजय घाडीगावकर यांची वर्णी. ठाण्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ. ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविरोधात घंटागाडी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. वेतन वेळेवर मिळावे यासाठी घंटागाडी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. ठाणे महापालिकेने शहरातील कचरा उचलण्यासाठी विविध संस्थांना ठेके दिले आहेत. त्यातील सेंटर फॉर डेव्हलपमेंट कम्युनिकेशन ट्रस्ट ही ठाणे महापालिकेच्या 4 प्रभागांमधील कचरा उचलण्याचे काम करते. या ट्रस्टमध्ये 20 गाड्या असून यामध्ये 60 कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या 6 ते 7 वर्षापासून हे कर्मचारी कार्यरत असून या कर्मचाऱ्यांना कोणत्याही महिन्याचे वेतन हे वेळेवर मिळत नाही. वेतनाची पावती ठेकेदार 10 तारखेला देतो, मात्र वेतन हे महिन्याच्या अखेरीस मिळते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना संसाराचा गाडा हाकता येत नाही. यासाठी या कर्मचाऱ्यांनी कित्येक वेळा ठेकेदार व महापालिका प्रशासनास पत्र व्यवहार केला, मात्र आश्वासनाखेरीज या कर्मचाऱ्यांना काहीच मिळाले नाही. यासाठी त्यांनी कित्येक वेळा आंदोलनेही केली, मात्र काहीही फायदा झाला नाही. सरते शेवटी या कर्मचाऱ्यांनी 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आज या आंदोलनाचा 3रा दिवस आहे. जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. मात्र या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे 4 प्रभाग समित्यांमध्ये सदर गाड्या फिरकल्या नसल्यामुळे कचरा कुठे टाकायचा असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. आमच्या मागण्या अशा आहेत की आम्हाला पगार, आमचे वेतन असते दरमहाचे, ते कधीच आम्हाला वेळेवर मिळत नाही. आणि गेले कित्येक महिन्यांपासनं, कित्येक वर्षांपासनं आम्ही वारंवार ठेकेदाराला, प्रशासनाला आम्ही हे सांगतोय की आमचे वेतन हे 10 तारखेला करण्यात यावे, पण प्रशासन पण आमच्याकडे या गोष्टीकडे दुर्लक्ष देत आहे आणि आमचे ठेकेदार पण आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. आणि त्याबद्दल आम्ही मागच्या 2-3 महिन्या अगोदर ठेकेदारांना आणि महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांसमोर इकडे आम्ही त्यांच्यासमोर हा विषय मांडला होता. तर त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात एका लेखी त्यांच्या लेटर हॅडवर लिहून दिलं होतं की तुम्हाला दरमहा वेतन हे 10 तारखेला देण्यात येईल. आणि त्याच्यावर स्वाक्षरी काही अधिकाऱ्यांची पण होती महापालिकेच्या. त्यांचे बनसोडे हे अधिकारी त्या टायमाला इथे जागेवर होते. त्यांनी आमच्यासमोर काही युनियनचे पदाधिकारी पण होते. त्यांच्यासमोर आम्हाला हे लिहून दिलं होतं की तुमचे दरमहा वेतन, आणि त्याबद्दलचं हे आम्हाला लेटर हेडवर लिहून दिलेलं आमच्याकडे हमीपत्र होतं. आणि आता त्याच्यावर अंमलबजावणी न होत असून वारंवार आमची परत तीच फसवणूक केली जात आहे. आणि आमचं परत कामगारांचं घरचं उदरनिर्वाह करण्यात आम्हाला अडचण येत असल्या कारणाने आम्ही आज काम बंद करून इथे थांबलेलो आहे. कितवा दिवस आहे? आज आम्ही 3रा दिवस आहे आम्ही बंद करून काम इथे थांबलेलो आहे. याच्याकडे आमच्याकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही आहे. महापालिकेने पण नाही किंवा कुठल्या अधिकाऱ्यांनी नाही आणि आमच्या ठेकेदारांनी पण नाही. आणि ठेकेदारांनी विचारणा केली असता तो बोलतो तुम्ही कामावर न बसल्यात तरी चालेल, तुम्हाला कामावर यायची काही गरज नाही आहे. आणि प्रशासनाला जेव्हा मला बिल देईल तेव्हाच मी तुमचे वेतन अदा करेन. पण तुमच्या काम बंद आंदोलनाने ज्या प्रभागामध्ये तुम्ही हे काम करताय तिथे कचऱ्याचे ढीग लागतील, त्याला जबाबदार कोण? त्याला जबाबदार काही मालकच राहणार. त्याला जबाबदार पूर्णपणे हा ठेकेदारच असून त्याबद्दल ठेकेदारांनी ही दखल अंदाजे घ्यावी की बाबा कचरा का राहतोय करून. कामगारांना वेतन वेळेत दिलं असतं तर कामगारांनी गाड्या काढून नागरिकांना हा त्रास दिला नसता. म्हणजे तुमची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही काम बंद करून राहणार आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. ठाणे महानगरपालिकेच्या शाळांची पटसंख्या घसरली आहे.
एकीकडे इंग्रजी माध्यमाच्या आकर्षणामुळे विद्यार्थी संख्या घटत असताना प्रशासनाकडूनही शिक्षकांच्या नियुक्तीकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. वर्तकनगर येथील पालिका शाळेचा कारभार जुलै 2014 पासून मुख्याध्यापिका विना सुरू आहे. त्यामुळे एकेकाळी 5000 विद्यार्थी पटसंख्येच्या या शाळेत आता फक्त 300 विद्यार्थी शिल्लक आहेत. पालिकेच्या शाळेकडे पाहण्याचा पालकांचा दृष्टिकोन बदलला तरच पटसंख्येतही वाढ होऊ शकते अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली आहे. तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या या शाळेची स्थापना 1972 मध्ये झाली होती. मध्य रेल्वेच्या वर्तकनगर येथील आरक्षण केंद्राच्या बाजूलाच असलेल्या या शाळेत वर्तकनगर, शास्त्रीनगर, लोकमान्यनगर, यशोधननगर, भीमनगर या परिसरातील मागासवर्गीय, मध्यमवर्गीय आणि कामगार तसेच पोलीस वसाहतीमधील मुले दाखल होत होती. त्यामुळे एकेकाळी या शाळेची पटसंख्या 5000च्या घरात होती. 1ली ते 7वी पर्यंतचे प्राथमिक वर्ग येथे भरतात. 1ली ते 3री मध्ये अनुक्रमे 30, 34 आणि 50 अशी पटसंख्या आहे. 4थीच्या 2 तुकड्यांमध्ये प्रत्येकी 22, 5वीच्या वर्गामध्ये 40 विद्यार्थी आहेत. 6वी आणि 7वीच्या दोन्ही तुकड्यांमध्ये प्रत्येकी 27ची पटसंख्या आहे. प्रभारी मुख्याध्यापिका सुमा ठाकूर यांच्यासह शिक्षक येथे आहेत. जून 2014 मध्ये गणपत काकडे हे मुख्याध्यापक निवृत्त झाले. त्यानंतर अजूनही मुख्याध्यापिका विनाच शाळेचा कारभार सुरू आहे. शाळेत पालिका प्रशासनातर्फे वह्या, पुस्तके, युनिफॉर्म, रेनकोट सह सर्व शैक्षणिक साहित्य पुरवले जाते. सर्व शिक्षा अभियानांतर्गत मिळणाऱ्या अनुदानातून वर्षभरात विविध उपक्रम राबविले जातात. पोषक आहारही दिला जातो. अपंग विद्यार्थ्यांवर मोफत शस्त्रक्रियाही केली जाते. मोफत संगणक वर्ग, विद्यार्थ्यांसाठी व्यायामशाळेची ही सुविधा या ठिकाणी आहे. मात्र फर्निचरची आवश्यकता शाळेला आहे. बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSBची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSBचं कर्तव्य. ठाणे रेल्वेने 163व्या वर्षात पदार्पण केले आहे. बोरीबंदर ते ठाणे ही पहिली रेल्वेगाडी भारतात धावली. त्यास आज 162 वर्ष पूर्ण होत आहेत. वाफेच्या इंजिनावर धावणारी गाडी आता जीवनवाहिनीच झाली आहे. या ऐतिहासिक रेल्वेचा वाढदिवस रेल्वे प्रवासी संघटनेने ठाणे स्थानकात साजरा केला. 16 एप्रिल 1853 रोजी बोरीबंदर ते ठाणे ही पहिली रेल्वेगाडी धावली. 14 डब्यांच्या गाडीला वाफेचे इंजिन जोडण्यात आले होते. बोरीबंदरहून दुपारी 3:30 सुटलेली गाडी ठाणे स्थानकात 1 तास 15 मिनिटांनी म्हणजे 4:45 वाजता पोहोचली. या रेल्वे गाडीत सुमारे 400 प्रवासी होते. या घटनेमुळे बोरीबंदर म्हणजे आजचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे रेल्वे स्थानक आणि ठाणे रेल्वे स्थानकास ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. हे महत्त्व कायम स्मरण राहावे यासाठी उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघातर्फे दरवर्षी रेल्वेचा वाढदिवस साजरा करण्यात येतो. यंदाही आज 16 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता प्लॅटफॉर्म नंबर 1 व 2 मध्ये टेबल मांडून त्यावर पहिल्या रेल्वे गाडीचे छायाचित्र ठेवण्यात आले. त्यानंतर त्या तस्बिरी समोर केक कापून या रेल्वेचा वाढदिवस साजरा करण्यात आला. बिझनेस वाढवायचा ध्यास किंवा परिवारासोबत क्षण खास, बघायची असेल भारताची विविधता किंवा करायची असेल विदेश यात्रा, आपल्या सगळ्या गरजा आम्ही करू पुऱ्या. TJSB ट्रॅव्हल लोन, आपल्या स्वप्नांची पूर्तता. TJSB सहकारी बँक, विश्वास जिंदगी भर का. काँग्रेसच्या गटनेतेपदी संजय घाडीगावकर यांची वर्णी लागली आहे. स्वीकृत सदस्य निवडणुकीत पक्षाने दिलेल्या सदस्याऐवजी दुसऱ्याची वर्णी लावल्याप्रकरणी काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण आणि शहराध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर यांची पदावरून हकालपट्टी केली आहे. त्यानंतर आता काँग्रेसच्या गटनेतेपदी संजय घाडीगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काल घाडीगावकर यांनी आपला पदभार स्वीकारला. 31 मार्च रोजी झालेल्या स्वीकृत सदस्य पदाच्या निवडीच्या वेळी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी रवी राव यांचे नाव निश्चित केले होते. परंतु ऐन वेळेस त्यांचे नाव वगळून विक्रांत चव्हाण यांनी प्रदीप राव यांचे नाव दिले होते. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी पक्षाचा आदेश डावलल्याप्रकरणी चव्हाण आणि शहराध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर आता शहर अध्यक्ष पदासाठी अनेक जणांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. परंतु पक्षाने जरी चव्हाण यांना पदावरून दूर केले असले तरी नियमानुसार त्यांचे पद जाणार नव्हते. अखेर बुधवारी पक्षाने चव्हाण यांच्या ऐवजी
संजय घाडीगावकर या नव्या दम्याच्या नगरसेवकाची गटनेतेपदी वर्णी लावली आहे. परंतु त्यांची वर्णी या पदावर झाल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या असून आता पक्षांतर्गत वाद आणखीन उफाळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा. महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड. नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल. सभासद नोंदणी सुरू आहे. संपर्क 9321712916. ठाण्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. मार्च मध्ये ठाणे जिल्ह्यात 213 रुग्ण होते. ही संख्या आता 379 वर गेली आहे. ठाण्यात स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. खरं तर वातावरणातील वाढलेल्या तापमानामुळे स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या कमी होईल असा अंदाज होता. पण गेल्या काही दिवसात तापमानाचा पाराही मोठ्या प्रमाणावर वर खाली होत आहे. ऐन उन्हाळ्यात सकाळी आणि संध्याकाळी गारव्याचा अनुभव येत आहे. मार्च महिन्यामध्ये ठाण्यात 213 स्वाईन फ्लूचे रुग्ण होते. आता मात्र या रुग्णांची संख्या 379च्या घरात गेली आहे. रुग्णांच्या संख्येत गेल्या महिन्याभरात झालेल्या 150% अधिक वाढीमुळे आरोग्य विभागही आश्चर्यचकित झाले आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण हे वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे.